पक्षी आला आणि झेंडा फडकून गेला। व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं काय आहे सत्य ते जाणून घेऊयात। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 15 ऑगस्ट 2024 रोजी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला। या उत्सवात देशातील सर्व नागरिक सामील झाले होते। पण सध्या चर्चा आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची। केरळ राज्यात एका शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये एका पक्षाने ध्वज फडकवल्याचा दावा केला जात आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओत ध्वजारोहण करताना ध्वजमध्येच अडकल्याचा दावा केला गेला। तितक्यात कुठून तरी पक्षी येतो आणि ध्वजारोहण करतो असे त्या व्हायरल व्हिडिओत दिसतंय। पण सत्य काही वेगळेच आहे। हा व्हिडिओ खोटा असल्याचे समोर आले आहे। तो पक्षी शेजारीच असलेल्या नारळाच्या झाडावर बसतो आणि ध्वजारोहण झाल्यावर तो तिथून उडून जातोय। तो झेंडा फडकवणारा पक्षी आहे का की तो कॅमेरा अँगल आहे, अशा प्रकारच्या चर्चा व्हिडिओद्वारे होत आहेत। बऱ्याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निदर्शनास आणले की पक्षी फक्त ध्वजाच्या मागे नारळाच्या झाडाच्या पानावर बसला होता आणि कॅमेरा अँगलने असा संभ्रम निर्माण केला की त्यानेच ते ध्वजारोहण केले।